अरे थांब, या मेंढ्या नाहीत, साक्षात मामा आहेत. बाळूमामांची सत्यलीला, मातीचा झाला सुवर्ण भंडारा. अरे जगा, ज्याला तुम्ही केवळ मेंढरांच्या पायाखालची धूळ समजता, तो माझ्या मामांच्या चरणाचा दैवी प्रसाद आहे. लोक म्हणतात की मेंढरं तर सगळीकडेच असतात, मग बाळूमामांच्या मेंढरांमध्ये असं काय विशेष होतं? तर ऐका, हे बाळूमामांचे मेंढर म्हणजे साक्षात अष्टाक्षरी शक्तीचा आणि महादेवाच्या गणार्थाचा प्रवाह होता. बाळूमामांच्या मेंढरांच्या पावलातून उडणारी धूळ ही साधी धूळ नव्हती, तर ती भक्तांसाठी अमृताचं रक्षण कवच होती. प्रसंग असाच एकदा सत्य घडला होता. बाळूमामा आपल्या अफाट मेंढरांचा कळप घेऊन एका दुर्गम गावातून चालले होते. ते गाव भीषण दुष्काळाने आणि एका अनाकलनीय रोगाने होरपळत होतं. लोकांच्या मनात मृत्यूची भीती होती आणि डोळ्यात हतबलता. जेव्हा मामांचा हा दिव्य कळप त्या गावातून निघाला, तेव्हा मेंढरांच्या खुरांनी जमिनीवरची माती हवेत उडू लागली. पण तिथे उपस्थित असलेल्या हजारो लोकांनी काय पाहिलं